नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. रेवा आता किचनमध्ये काम करत असते आणि रमा गुपचूप चाललेली असते ती अक्षयच्या रूममध्ये. इकडे तिकडे बघते रमा आणि चाललेली असते. पण हे रेवाने मात्र बघितलेलं असतं की ही चालली वर, म्हणजे ही 100% अक्षयच्याच रूममध्ये चालली. रेवा म्हणते ही अक्षयला भेटायला जर चालली असेल तर ही दोघे मिळून मला फसवताय. आता रेवाला ही शंका यायला लागलेली असते. ते मात्र त्याच्या रूममध्ये वाट बघत असतो की रमा कधी येते. रमा आलेली असते. अक्षय तिच्याकडे एकटक बघत थांबलेलं असतं. ती म्हणते छान वाटतंय ना, मस्त वाटतंय ना. रमा आता चिडलेली असते. काय नाव छान वाटतंय? रेवा अक्षय मुकादम छान वाटतंय म्हटलं ना. तिच्याबरोबर राहणंच छान वाटायला लागलंय का तुम्हाला? रमा आलेली असते आणि ती चिडचिड चिडचिड करत असते. अक्षयला बोलत असते. अक्षय आता रमाची गंमत करत असतो. कुठे ती रेवा आणि तुझं नाव काय ग? हा रमा. कुठे ती रमा, कुठे ती रेवा? आता मुद्दामीला जेलस फील करत असतो आणि हिला त्रास देत असतो. तशी तशी ही चिडचिड करायला लागलेली असते. सोबत संसार करायला ना खरंच मज्जा येणार आहे. एक नंबर मज्जा येणार आहे. आता मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट रमा कुठे गेली हे शोधण्यासाठी घाईघाईने चाललेली असते ती अक्षयच्या रूम मध्ये. इकडे तिकडे बघते आणि डायरेक्ट आता अक्षयच्या रूम मध्ये चाललेली आहे. अक्षय म्हणतो, अगं खरंच रमा मी खूप सिरियसली बोलतोय. कमाल कमाल, एक नंबर येते रेवा. गंमत करतोय मी. एवढी काय लगेच तोंड वगैरे फुगवलं आणि टेन्शन घेतीये. गंमत करतोय मी. अजिबात आवडत नाही या विषयावर गंमत वगैरे केली. बर. ए रमा, तुला चांगलं माहिती ना, तू सोडून कोणाचाही विचार मी करू शकत नाही आणि विचार मला येतच नाही कोणाचा. काय लगेच काय रागवते? काय 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 चाललंय रमा? तुझं तुला तरी कळतंय का ग? तुझ्याशिवाय जगू शकतोय का मी? नाही. मग काय लगेच चेष्टा केली तरी तोंड फुगवून घेते? पुढचे 1 कोटी जरी जन्म असले तरी कमीच तुझ्याबरोबर संसार करायला. गंमत केली तर एवढं काय लगेच? मस्करी पण कळत नाही का काय रमा? मग आता लाडात आलेली असते आणि अक्षयच्या गळ्यात पडते. अक्षयला अशी घट्ट मिठी मारलेली असते आणि अक्षयने सुद्धा रमाला. आता मात्र रेवा यायला लागलेली असते यांच्या रूमकडे. आलेली असते. बरोबर दरवाजाच्या बाहेर उभी असते आणि दरवाजा उघडणार तेच अक्षयला आणि रमाला चाहूल लागलेली असते की ही 100% रेवा आहे. पटकन असा दरवाजा उघडते आणि डायरेक्ट आतमध्ये आलेली असते. रेवा मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट येऊन अक्षयच्या रूम मध्ये उभी राहते. ती आणि समोर रमा उभीच असते. रमा हसते आणि रेवाकडे बघते. रमा, या खोलीत एवढ्या रात्री एकटी काय करतेस? रमा म्हणते, सगळी कामं संपली माझी, मग आता काय? बॅडमिंटन खेळूया असं डोक्यात आलं. काही कामच नव्हतं. रमा म्हणते, बंद खोलीत बॅडमिंटन आणि एकटीच खेळणार आहेस का? रमा म्हणते, वेडीच काय ग? बॅडमिंटन बंद खोलीत कुणी खेळतं का? आणि एकटं खेळायला कुणी बघितलंय का बॅडमिंटन? काय बोलते? तुझं तुला तरी कळतंय का ग रेवा? रेवा बरोबर खेळणारे, आरोही बरोबर खेळणारे रेवा मी, ती चेंज करायला गेलीये. तोपर्यंत म्हटलं आपण घेऊन यावं. या खोलीत सगळं सामान असतं ना. रेवा इकडे तिकडे फिरतीये. नेमकी काय चाललंय? आणि जे तुला करायला होतं ते केलंस का? स्वयंपाकाची तयारी करून ठेवली आहेस का सगळी? दिवसभर घराची डस्टिंग करत होते ना, दमून गेलीये मी. अगं रेवा, अजून डस्टिंगच चाललंय का तुझं? काय रेवा, कसं होणार आहे? जेवायची वेळ झाली, सगळे जेवायला येणार. तू कधी करणार ग हे पटापट? काय चाललंय तुझं? तुला तरी कळतंय का? जा आणि फ्रीजमध्ये आहे का भाजी बघ, नाही तुला परत भाजी आणून मग भाजी तयार करायला लागणार. जबाबदारी आहे तुझ्याने, तुला जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत रेवा. घेतली ना जबाबदारी, आता सगळ्या जबाबदाऱ्या पारच पाडाव्या लागणार आहेत. जा आधी बघ रेवा, नाही तर ऐन वेळेला फजिती होऊन जाणार. मऊ चपात्या, 2 सुक्या भाज्या, दाल तडका, जिरे राईस, थोडीशी कोशिंबीर करायची, बस सिंपल एकदम. सगळं छान असं व्यवस्थित कर. पण हे सगळं स्वयंपाक बनवत असताना सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घ्यायच्या आणि छान रुचकर असा स्वयंपाक बनवायचा. सगळ्यांच्या आवडीनिवडी बघायच्या आहेत रमा. हो, प्रत्येकाला काय बनवलंय ते आवडलंच पाहिजे ना, नाही तर उपाशी राहणार ना. तिला रात्रीचं जेवण मऊ बिना मसाल्याचं सिंपल लागतं. आणि अक्षयचं कसं आहे ना, डाळीमध्ये कढीपत्त्याची फोडणी हवी असते. अभिषेक दादांना भाजीमध्ये पनीर क्यूब्स हवेच असतात. शिकान मुकादम सगळ्यात महत्वाचा पॉइंट, चव आणि मसाल्यांचं इतकं त्यांना ज्ञान आहे ना, जर इकडे तिकडे काही झालं की लगेच त्यांच्या लक्षात येतं. डायरेक्ट ताटावरून उठून जातात. मग म्हणते, रेवा सगळं लक्षात राहणार ना, गडबड फास्ट, लगेच कामाला लागायचं. लगेच रेवाला तिने बोल बच्चन करून काढून दिलेलं असतं आणि रेवा सुद्धा मूर्ख लगेच निघून गेलेली असते. आता खाली आलेली असते. किचन मध्ये जाऊन तिला स्वयंपाक बनवायचा असतो. रस्त्यात जिन्यामध्ये जेवढं काही खेळण्या वगैरे पडल्या सगळ्या अक्षय भरून ठेवत असतो. अक्षय, अरे काय करतोय? अगं आरोहीने किती पसारा घातलाय, सगळ्या खेळण्या वगैरे आवरून ठेवतोय. दुसरं काय? सगळा पसारा घातलाय आणि गेली कुठेतरी. तेव्हा डायरेक्ट म्हणते, मगाशी तू वरती होतास का? कुठे? अरे वरती. हे छे, मी कशाला वरती असेल? तर रमा सुद्धा आलेली असते बॅडमिंटन घेऊन. एवढी समोर असताना वर काय जायचंय मला? लाजलेली असते, गोड अशी हसलेली असते. काय खाणार आहे डिनर मध्ये सांग बरं मला, पटापट बनवायचंय. पनीर बटर मसाला, रोटी असेल तर उत्तमच आहे. पालकचं सूप आणि सुरणाच्या वड्या जमल्या तर कर, नाही तर काही कंपल्शन नाहीये. आता रेवा आजीकडे आलेली असते विचारायला. मऊ भात, वरण, साजूक तूप,
मला खूप आवडतं आणि संध्याकाळी मी शक्यतो लाईट आणि असं मौमौज जेवण जेवते. रेवाची चांगली जिरवण्याचं ठरवलेलं असतं. प्रत्येक जण वेगवेगळी डिमांड करत असतं आणि रेवाची हालत आता बिघडत चाललेली असते. एवढ्यांची डिमांड कधी कंप्लीट करायची, वेळ फार कमी राहिलेला असतो जेवणासाठी, डिमांड मात्र वाढत चाललेली असते. आनंद आलेला असतो. एक मिनिट जेवणाच्या फरमाईशी चालू येतं. रेवा 1 मिनिट, मी जे सांगतोय ते करा प्लीज. रेवा मला फार काही असं लागत नाही आणि माझ्या वेगळ्या काही फरमाईशी सुद्धा नसतात. करणार असशील माझ्यासाठी आवडीने तर लसणीची आणि जिऱ्याची फोडणी दिलेली लुसलुशीत अशी मेथी बनव, बस एवढीच आहे डिमांड. बाकी काही नाही, मी काहीही खाऊ शकतोय. त्या जोडीला ज्वारीची भाकरी कर खमंग अशी, बस 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 एवढं असलं तरी मी पुरे, काहीच होणार नाही, मला काय लागणार सुद्धा नाही. वा वा वा, काय दादा सॉलिड सांगितलंय अक्षय म्हणत असतो. आता अभि आलेलं असतो. अभि म्हणतो एक मिनिट, सगळे आपल्या आवडीनिवडी सांगतायत तर मग माझ्यासाठी सुद्धा काहीतरी बनवायचंय, वेगळं काही नाही. हा जे सांगतोय ना आता, त्यापुरी मिरच्यांचा ठेचा जर असेल ना तर कमाल धमाल सगळंच काही येणार आहे. माझ्यासाठी फक्त मिरचीचा ठेचा बनव बस, प्लीज प्लीज प्लीज. रेवा वहिनी बनवताना अक्षय म्हणतो मी पण खाणार, 2 भाकऱ्या माझ्यासाठी पण करायच्या. ते सगळं आजच करायचे का, तिला टेन्शन आलेलं असतं. अजून तरी शशिकांत मुकादम काही बोललेला नसतो. मग म्हणते रेवा आज नाही, आता लगेच करायचंय तुला आणि जरा वेळाने लगेच सगळ्यांना जेवायला द्यायचंय. अशी वेळ झालीच आहे ना, येतीलच सगळे आता, आवर पटपट. आता माझी होणारी सून आहे, या सगळ्या जबाबदाऱ्या आवडीनिवडी सगळं सगळं तुला पार पाडायला लागणार आहे. सगळं सगळं ते म्हणतो करेल माझी रेवा सगळं काही करणार आहे. डोंट वरी. सो मच, थँक्यू सो मच वहिनी. गुड गर्ल. सगळं काही करा बेटा, आम्ही आलोच. आता छान अशी फ्रीज मध्ये आलेली असते. काय भाजी काय नाही बघायला एकही भाजी शिल्लक नसते. सगळं तिला मार्केटमधनं आणायचं असते आणि मग तिला जेवण तयार करायचं असतं. म्हणते चांगलीच गोष्ट आहे ना, फ्रीज मध्ये एक सुद्धा भाजी नाहीये म्हटल्यावर काय, भाजीच नाहीये म्हटल्यावर प्रत्येकाची फरमाईश पूर्ण करण्याचा प्रश्न येतोच कुठे. तर वरम भाताचा कुकर लावते मस्त आणि सुट्टी. आनंदी झालेली असते ही रेवा. फक्त कुकर लावायचं आणि बस एवढंच त्यांना जीव घालायचं. रमा आलेली असते. काय ग रेवा, मग सोडून गालातल्या गालात काय असतेस, काय चाललंय. मध्ये एक सुद्धा भाजी शिल्लक नाहीये बघ. विचार केला की वरम भाताचं कुकर लावून होईल की तेवढंच खाऊया आज. बोल, कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल आणि नुसतं वरम भात खाऊन लोक राहणार नाहीयेत. तुझी ही भाजी आहे की नाही तू चेक करायला हवंय ना. ही भाजी तर घेऊन ये की. अरे तुझी आहे रेवा, कुणाला काय घालायचं कुणाला काय नकोय खायला. संपली भाजी म्हणून फक्त डाळ भात करणार, हे कसं जमणार. म्हणते मी कसं ग रमा, तू मला गुरु मांडलंस ना, गुरुचा प्रत्येक शब्द ऐकायचा असतो, कारण गुरु शिष्याला चांगली शिकवण देत असतो. करू बाजारात जाऊन भाजी घेऊन ये, पटापट सगळ्या भाज्या निवड आणि लगेच करायला लागकी. म्हणते मी स्वतः जाऊ बाजारात आणि मग भाजी आणू असं तुला म्हणायचंय. रमा म्हणते हो, ऑर्डर करू का मी. अगदी बरोबर, ऑर्डर केलं तर चालणार आहे, काही अडचणच नाहीये. पण आई आजीच्या नजरेमध्ये एकदम टॉपला जाऊन बसायचं असेल ना, तर जाऊन भाजी घेऊन ये की. किती सोपं सिंपल. देवाला बोलून बोलून गुंढाळलेलं असतं रमाने आणि पेचात टाकलेलं असतं. म्हणते हे कसं शक्य, त्या कशा इम्प्रेस होणार, कसं काय. रमा म्हणते अगं कसं काय म्हणजे काय, आई आजीचं वय माहिती आहे तुला काय. या वयात सुद्धा त्या बाजारात जातात, ताजा बाजार हाट सगळं करून येतात अगदी व्यवस्थित. त्यांना फार आनंद होतो. आणि तू जर हे काम केलं, त्यांचं एक काम कमी होणार की नाही, त्यांना छानच वाटणार ना आणि तुझं कौतुक वाटणार. माझी होणारी सून किती किती चांगली वागतीये. मॉडर्न विचारांची असून सुद्धा बाजारात जाऊन स्वतः भाजी आणतीये म्हटल्यावर किती किती कौतुक लागणार आहे. नंबर संस्कारी सून कळतंय का तुला. गुड बुक्स मध्ये राहायचं असेल तर हे करायला लागणार. घेतली होती एकदा भाजी, तुला येते की भाव करायला. रेवा म्हणते हो. रेवांची हुशार एक नंबर सून आहेस तू. जा बाजारात आणि बिंदास भाज्या आण. रेवाला आता रमाने कामाला लावलेलं असतं, हरभऱ्याच्या झाडावर चढवलेलं असतं आणि रेवा ही लगेच चाललेली असते भाजी आणायला. रेवा बिंडोक बनवून तिला काढून दिलेलं असतं. रेवा लगेच भाजी आणण्यासाठी निघून गेलेली असते. मुकादम सगळे बसतात हॉलमध्ये आणि आता हसायला लागलेले असतात की रेवाला सांगितलं की लगेच रेवा गेलेली असते भाजी आणायला. सगळेच हसत असतात आणि रेवाच्या अशा वागण्यावर हसायला सुद्धा येणं साहजिक आहे. रमा जसं सांगेल तसंच ती वागण्याचा प्रयत्न करत असते. तसंच असतात. शशिकांत म्हणतात रमा काय प्लॅन केलाय तू, एक नंबर. बिचाऱ्या रेवाची वाट लावून टाकली आहे वाट. म्हणतो प्लॅनचं काय घेऊन बसलाय, दिवसभर तिची जी काही तारांबळ उडाली आहे ना, कमाल आहे कमाल. खरंच बघायला मजा येत होती, हसायला येत होतं, पण काय अशी काय तिची कमाल उडाली. दिवसभर तारांबळ. तिला इतकी हालत तिची बेकार झाली असणार आहे. न सांगता येते ना म्हणता येते, गुपचूप करायला लागली. म्हणतो कुठे ती सोफेस्टिकेटेड द रेवा राजाध्यक्ष आणि कुठे रेवा अक्षय मुकादम बिचारी सगळं काम करणारी, स्वतःच्या हाताने कपडे काय धुतीये, घर काय साफ करतेय, स्वयंपाक काय बनवते. कमाल. हसून ना पोटात गोळा आलाय अक्षरशः माझ्या. आनंद इतकी उडवत असतो या रेवाची की बस. म्हणतो खरंच दादा जे बोलतोय ते बरोबर आहे. कपडे धुताना तिची जी अवस्था झाली होती ना, बघायला हवी होती. कपडे धुवायचेही नव्हते आणि तिला उठताही येत नव्हतं. जबरदस्तीने सगळं काम करायला लागत होतं आणि कपडे तर इतके होते धुवायला, बाप रे. आणि कपडे आणून द्यायला मी होतो. जो दिसेल तो कपडा आणून द्यायचो आणि धुवायला लावायचो.
बिचारीने काहीही न म्हणता सगळे कपडे धुतले, व्यवस्थित वाळायला टाकले. अशी काय वाट लागली ना की बस. गॉड, एवढे कपडे. ते हसत असतात, तिची उडवत असतात. ती म्हणते काय नका तिची कीव करू, 7 वर्षे जेलमध्ये होती ना, सगळी कामं केली असणार आहे. तिथे काय ती कोणी सर्वंट नव्हता लावला तिने. अभि म्हणतो ऑब्विसली काम तर केलंच असणार आहे, तिला सगळ्या कामांची सवय, उगाचच नाटकं करते इथे. ही सगळी गंमत वाटतीये, पण एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायला हवी आहे. गोष्ट कायमच लक्षात ठेवा, गंमत वेगळी पण समोर जी व्यक्ती आहे ना ती रेवा आहे. रेवा दुसरी तिसरी कोणीच नाही, रेवा आहे आपल्या समोर उभी. काय काय करू शकते, कट कारस्थानं ती सुद्धा नाहीये. तिच्या नाद करायला नकोय आपण. अक्षय म्हणतो अगदी बरोबर आहे रमा, अगदी बरोबर बोलतीये तू. आपण चालता बोलता उठता बसता विषयाची परीक्षा घेतोय. साधी सुधी कोणी नसून ती रेवा आहे. रेवा रेवा काहीही करू शकते, आपल्याला माहितीच आहे. सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांसाठी चहा पाणी सकाळ संध्याकाळचं जेवण सगळं सगळं रेवा बनवतीये. ती किती कपटीपणा किती क्रूरपणा करू शकते आपल्याला चांगलंच माहिती. ती सगळ्यांसाठी जेवण बनवते. एका दिवशी ते डोकं सटकलं तिचं आणि आपल्या जेवणात जर तिने असं तसं काही बनवलं, वाट लागायची वाट. सगळ्यांनी काळजीपूर्वक राहायचंय आणि तिच्यावर कायमच नजर ठेवायची. कळतंय का मी काय म्हणतोय? अक्षय म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं कोणी ना कोणी तिच्याबरोबर सतत राहायचंय. ती काय बनवते, काय खायला घालते, सगळीकडे आपण लक्ष ठेवायचंय. ती रेवा काहीही करू शकते, कुठच्याही थराला जाऊन काहीही आपल्याला इजा पोचवू शकते. त्यामुळे त्या रेवावर बारीक लक्ष ठेवायचं, अगदी डोळ्यात तेल घालून. विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा असणार आहे. रेवासारख्या व्यक्तीवर कोणीही विश्वास ठेवू नका. आपण तरी तिला घरात घेतली आहे आणि काय तिच्या हाताने सगळं काही खातो पितोय. कळतंय का तुम्हाला? म्हणते आम्ही लपून छपून त्या स्टोर रूम मध्ये होतो. रेवा थेट तिथे आली होती पकडायला आणि अगदी वेळेत. काय बोलतेस? हो म्हणते. काय सांगतोय अक्षय? हो. काय म्हणतो रेवा आलेली कशी कळाली? ऐका मॅडमनेच केली होती सगळी तरतूद. रेवा जेव्हा अक्षयच्या रूममध्ये किंवा रमाला पकडण्यासाठी हळूहळू येणार तेव्हा सगळ्या जिन्यावर सगळ्या याच्यावर खेळणी पसरून ठेवलेली असते आरोहीची, जेणेकरून एकतरी खेळणी वाजणार, आवाज येणार आणि यांच्या लक्षात येणार की रेवा वर येते. रमाने आधीच तयारी केलेली होती आणि रेवा येणार याची सुद्धा तिला गॅरंटी होती, फक्त ती कधी येणार याची गॅरंटी नव्हती. त्यामुळे बरोबर तिचा पाय पडणार एखाद्या खेळण्यावर आणि खेळण्याचा आवाज होणार हे रमाला चांगलंच माहिती होतं. आणि म्हणूनच बरोबर जेव्हा रेवा आली होती वर तेव्हा तिचा खेळणीवर पाय पडतो, आवाज होतो. अक्षय आणि रमा लगेच अलर्ट होतात की रेवा आली आहे आणि बरोबर अक्षय लपलेला असतो आणि रमा एकटीच तिला सापडलेली असते. आता सगळेच असतात रमा काय सॉलिड डोकं लावतेस ग तू, वा वा वा, एक नंबर. बरोबर अक्षयने आणि रमाने जो प्लॅनिंग केलेला असतो, रेवा ही घाईघाईने चाललेली असते बघायला. त्याच्या लक्षातच येत नाही की खाली खेळणं पडलंय. त्या खेळण्यावर पाय पडला की आवाज आलेला असतो. हे दोघं अलर्ट होतात की बघ आली आहे रेवा. रेवा येतीये. पटकन अक्षय लपलेला असतो आणि रमा आहे तिथेच उभी राहिलेली असते. रमा फार फार डोकं लावून सगळे काही प्लॅनिंग करत असते. ऐकलाय की आपल्याला भास झालाय? रमा म्हणते नाही, आवाज ऐकलाय, रेवा येतीये वर. जसा रेवा दरवाजा उघडून आतमध्ये आली, दरवाजाच्या मागे बरोबर अक्षय लपलेला असतो. रेवा दार उघडते आणि डायरेक्ट समोर येते ती रमाकडे. रेवा आलेली असते रमाकडे आणि ती समोर बघूनच चाललेली असते. ती इकडे तिकडे बघते पण माघारी काही बघत नाही. ती माघारी बघत नाही, त्यामुळे अक्षयला सोपं झालेलं असतं. दरवाजाच्या मागे लपलेलं असतं, तो पटकन तिथून निघतो आणि बाहेर निघून जातो. रेवा आता इकडे तिकडे बघण्यातच मग्न झालेली असते. तिला असं वाटतं की या रूममध्ये कुठेतरी अक्षय लपलेलं असेल, म्हणून रेवा शोधायचा प्रयत्न करत असते. अक्षय तिच्यापेक्षाही खूप हुशार असतो, दरवाजाच्या मागेच लपलेला असतो. जशी दार उघडून ती आतमध्ये येते, अक्षय पटकन तिथून निघून गेलेलं असतो. वेडी रेवा माघारी बघतच नाही, फक्त समोर बघून इकडे तिकडे शोध घेत असते की तिला वाटतं मी आल्यामुळे हा सोफ्याच्या मागे पडद्याच्या मागे कुठेतरी लपला असेल. त्यामुळे ती पुढे शोधण्याच्या नादामध्ये असते. तिने माघारी बघितलेलंच नसतं. अक्षय आणि रमा प्रत्येक पाऊल अगदी विचार करून काळजीपूर्वक टाकत असतात, जेणेकरून या रेवाच्या जाळ्यात अडकायचं नाही किंवा तिच्यासमोर संशयास्पद काही असेल असं येताच कामा नये. अगदी नॉर्मल असं दिसलं पाहिजे. जेव्हा रेवा आलेली असते तेव्हा रमा हसते आणि तिचं स्वागत करते. अगं तू इथे काय करतेस? तोपर्यंत रेवा स्कॅनिंग करत असते की या रूममध्ये अक्षय कुठे लपलाय, अक्षय आहे का, कुठे लपवून ठेवलाय. 100% अक्षय असणार, म्हणूनच इथे रमा आली. तिच्या डोक्यातले विचार आता बाहेर यायला लागलेली असतात. ती सगळीकडे बघत असते अक्षय तिला कुठे दिसतोय का. याच गोष्टीचा अक्षयने फायदा करून घेतलेला असतो. एका मिनिटात दरवाजाच्या मागून समोर येतो आणि डायरेक्ट बाहेर निघून जातो. आता मात्र ही रेवा रमाच्या समोर येऊन उभी राहते. काय गये, इथे काय करतेस तू? काय गये रे रमा, या खोलीत एवढ्या रात्री तू एकटी काय करतेस? रमा म्हणते एकटी म्हणजे? मग तिला प्रश्न विचारून उल्लू बनवलेलं असतं, टाइमपास केलेलं असतो. तिला पटेल पचेल अशी उत्तरं दिलेली असतात की मी एकटी नाहीये, मी फक्त बॅडमिंटन घेण्यासाठी आली आहे. बॅडमिंटन घेतलं की मी इथून निघून जाणार. या खोलीमध्ये सगळ्या खेळण्या वगैरे ठेवलेल्या असतात ना. मग आरोही ड्रेस चेंज करायला गेली आहे.
ती चेंज करून येईपर्यंत म्हटलं आपण बॅडमिंटन घेऊन खाली जाऊया, म्हणजे अडचण येणार नाही आणि पटकन खाली गेलं की लगेच खेळता येईल. आणि रेवा एवढं म्हणून गप्प बसलेली असते. रमा मात्र आता सुरू होते. अगं स्वयंपाक वगैरे सोडून इथे काय करतेस तू? अगं काय नाही, अगदी अशीच आली होती. आता हिने सुद्धा प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते. तर मम करायला लागलेली असते. काय उत्तर देऊ, काय बोलू, हिला काही एक सुचत नसतं. रमा मात्र तिला स्वयंपाकाच्या नादाला लावते आणि पटापट जा, जेवणाची वेळ झाली आहे. तेव्हा घाईघाईने खाली उतरत आलेली रेवा बघते तर काय, अक्षय तर खेळण्या उचलत असतो. तरी सुद्धा तिने हिंमत केलेली असते. तू वर होता का? अक्षय म्हणतो मी, आणि वर कशाला? वर काय करणार मी, सांग बरं तू. आता उडवाउडीची उत्तरं न देता प्रॉपर अशी उत्तरं दिलेली असते. रेवाला खात्री पटलेली असते आणि मग ती खाली आलेली असते. घरच्या लोकांना अक्षय आणि रमा सांगतात, अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या संकटातून आम्ही वाचलो, नाहीतर हिने तर आज पकडलंच असतं. बरोबर ती हिच्या मागे आलीच होती आणि ती आम्ही काय बोलतोय काय नाही हे शोधायचा प्रयत्न करत होती. आरोहीच्या खेळण्या जर रस्त्यात टाकल्या नसत्या तर आम्ही आज पकडलो गेलो असतो. वा वा वा, सॉलिड सॉलिड. रमा काय डोकं लावतीस ग तू? घरची मंडळी आता रमाचं कौतुक करत असतात. म्हणतात सॉलिड, व्हेरी ग्रेट रमा. पण असू दे आता, सगळी गंमत जमत बाजूला ठेवू, पण 24 तास अलर्ट राहिलं पाहिजे. 24 तास डोळ्यात तेल घालून आपल्याला लक्ष ठेवायला लागणार आहे. ती रेवा तिचा हेतू साध्य करण्यासाठी कुठच्याही पातळीला जाणार, कुठच्याही थराला जाणार, काहीही करणार. त्यामुळे तिच्यावर लक्ष ठेवायचं, बारीक लक्ष ठेवून सगळी काही कामं करायची आहेत. वेळात काढतोय, डबल गेम खेळतोय, जरा जरी शंका आली तर आपलं काय खरं नाही, आपलं काम करून टाकेन. मुकादमांसाठी खूप घातक, उद्ध्वस्त करणारी गोष्ट ठरणार आहे. कारण ती रेवा आहे, कुठच्याही पातळीला जाणार हे तर आपल्याला माहिती आहे. त्यातल्या त्यात तिला फसवतोय, सगळे मिळून तिला फसवतोय, हे तिला सहन होणार नाही. मग ती काहीतरी वेगळं आणि विचित्र असं पाऊल उचलणार. त्यासाठी अलर्ट राहायचे नेहमीच. काय म्हणतात, जपून राहा, सावध राहा, एकमेकांना अलर्ट करत राहा, बस एवढंच करायचं आपल्याला. आता रेवा भाज्या घ्यायला आलेली असते मार्केटमध्ये, दमलेली असते बिचारी, चालून चालून दमून जाते. एवढ्या सगळ्या बाजारात फिरून एवढा सगळं तिने भाजीपाला जमावलेलं. रिक्षाला हात करते की पटकन घरी जाणार, पटकन स्वयंपाक बनवणार. रिक्षा काय थांबायला तयार नसते आणि पिशवीमुळे ओझही झालेलं असतं. काय झालंय, हे रिक्षावाले थांबत नाहीये, काय चाललंय? आता रेवा चिडलेली असते. सुद्धा आलेली नाहीये, काय ह्या चंदाचं चाललंय काय माहिती. चंदा आलेली असते. अगं चंदा काय आहे, किती वेळ आहे? ए, तुला अशी कामं करायला लागताय घरातली? अगं चांगली सून व्हायचंय, गुड बुक्स मध्ये राहायचंय म्हटल्यावर एवढं तर करायला लागणार ना चंदा. काय तू पण केल्याने काय फरक पडत नाही. मी किती चांगली आहे, मी किती ग्रेट आहे हे त्यांना कळायला पाहिजे ना, म्हणून आपलं काहीतरी थोडंफार करायचं का चंदा. सांगू चंदा, त्या लोकांचं वागणं बघून असं वाटतं ना, एक एक माणसाला या जगातून कमी कमी करत जाऊन घर अगदी रिकामं करून टाकू की काय. अशी कशी विचित्र आणि काय डिमांड करतात ती लोक, बाप रे, हैराण परेशान करून टाकतात. ती विचित्रच माणसं आहे ग चंदा. चंदा आता हसायला लागलेली असते. सगळे निघून गेले की मी आणि अक्षय राजा राणीचा संसार छान सुखात करू असं वाटतंय बघ. पण ते मला वाटलंच होतं, तुझ्या मनात असं काहीतरी सुरू असणार आहे, मला वाटलंच होतं. त्यासाठी स्पेशल औषध घेऊन आली आहे, तू टेन्शन घेऊ नको रेवा. औषधाची पुडी, ज्या पण व्यक्तीला तू औषध खाऊ घालणार त्याला हार्ट अटॅक येणार आणि नॅचरली मेला असं सगळ्यांच्या समोर येईल. एकदा काय हे औषध गेलं पोटात, किती व्यक्ती डायरेक्ट ढगात, ना दवाखान्यात ना घरात, डायरेक्ट ढगात. कळतंय का? एक एक करून प्रत्येकाला ढगात पाठवण्याचं चांगलं आहे हे. तू हळूहळू ट्राय कर, बरोबर ढगात जायला सुरुवात होईल. एक एक माणूस, म्हणजे तुझ्या घरातली माणसंही कमी होतील, रस्त्यातला काटाही दूर होणार आणि संशय कोणालाही येणार नाही. कळतंय का तुला रेवा? माय गॉड चंदा, अमेझिंग, थँक्यू सो मच. माझ्या मनातलं ओळखलं आणि लवकरात लवकर मला सोल्युशन आणून दिलं. फक्त हसत असते, मी फार छान काम केलं असंच चंदाला वाटत असतं. कोणाशी जीवाची खेळती यायला काहीच वाटत नसतं. पण सुरुवात आहे ना म्हातारीपासून करू. म्हातारीला औषध दिलं ना आपण चंदा, हार्ट अटॅक आला तर कोणाला संशयच येणार नाही ना, कारण ती म्हातारीच आहे ना. चंदा रेवा दोघी जणी मस्त प्लॅनिंग करत चाललेले असतात. चंदा सुद्धा मदत करत असते, पिशवी वगैरे घेते आणि चाललेले असतात आता प्लॅनिंग करत मुकादमांना कसं संपवायचं एक एक करून. मात्र छान बॅडमिंटनचा डाव रंगलेला असतो. रेवा भाजी घेऊन येतच असते आणि आरोही जोर जोरात आई आई असं ओरडत असतं. अक्षय, रमा, आरोही छान असे बॅडमिंटन खेळत असतात. फक्त आईला चेरअप करत असते, अक्षयला करतच नसते. रमाने अक्षयला दमवून टाकलेलं असतं. बॅडमिंटन खेळत असतात, लांब फुल मारत असते की विचारा अक्षय दमून गेलेलं असतो. आता आरोही म्हणत असते की तुझे फक्त 9 पॉईंट, आईचे 10 पॉईंट झाले, तू हरतोय बाबा, हरणार बाबा, तू हरणार. आता रमा हरलेली असते आणि अक्षय जिंकलेलं असतो. आरोही बाबा चिटिंग करतोय असं खाली कोणी टाकतं का मुद्दाम करतोय बाबा तू जिंकण्यासाठी, लवकर हार मारायला असतो, तुझा बाबा नाही. आता रमा हरत असते आणि आरोहीला म्हणते की तुझा बाबा चिटिंग करतोय, मी बरोबर खेळते, तू चिटिंग करून खेळतोस. खाली नको मारू रे, वर मार की, खाली कोणी खेळतं का? तरी रेवा बाजारातून भाजी घेऊन दमून आलेली असते आणि अक्षय आणि रमा मस्तपैकी बॅडमिंटन खेळत असतात. रेवा आली, आणल्यास का ग भाज्या? छान छान छान. कामाला पटकन स्वयंपाक करा, खूप भूक लागली आहे रेवा, प्लीज. खूप भूक लागली, पटकन काहीतरी बनव खायला, इतकी भूक लागली ना की बसत असतात. धमाल कमाल चाललेली असते यांची. रेवा दमून खमून आलेली असते, इथून पुढे तिला स्वयंपाक बनवायचं असतं. आरोही म्हणते बाबा फायनली आज जिंकलास तू, आई हरलीये, सगळं दिसतंय समोर समोर. असं त्यांचा डाव रंगलेला असतो. गंमत जम्मत, हसी मजा
सुद्धा थोडीशी चीटिंग चाललेली असते. तरी सुद्धा काय नाही, एवढी चीटिंग वगैरे करून सुद्धा रमा नाही नाही म्हटलेली असते आणि जिंकलेला असतो तो आरोहीचा बाबा म्हणजे अक्षय. छान असा त्यांचा डाव रंगलेला होता. बिचारी रंगलेली नाहीये ती आरोही ची दुसरी आई म्हणजे रेवा. रेवा थकलेली दमलेली घरी आलेली असते आणि फार हताश झालेली असते, कारण तिला एवढ्या लोकांचे डिमांड पूर्ण करायचे असतात आणि एवढ्यांसाठी छान असं जेवण बनवायचं असतं. मित्रांनो, बघू आता ती कशी जेवण बनवते आणि काय, आणि सगळ्यांचे डिमांड पूर्ण करू शकते का, सगळ्यात महत्त्वाचं बघूया आपण पुढच्या भागात. हा भाग तर इथे संपतोय. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. रेवाने छान असं जेवण बनवलेलं असतं सगळ्यांसाठी आणि ताटं सुद्धा बनवत असते. ताट तयार करताना म्हणते की म्हातारीला जेवायचंय ना. म्हातारी कशी जेवते आणि शांत झोपतीये ना ते मी बघतेच आहे. रेवाने जी पावडर आणलेली असते ती पावडर आता आजीच्या जेवणामध्ये टाकलेली असते. म्हातारे जा आता वर ढगात डायरेक्ट. सगळ्यांना ताट वाढलेलं असतं. रेवाने सगळे जेवायला सुरुवात करतात. आजी म्हणते सगळ्यांना जेवायला दिलंय, डाळ भात बनवायला लावलं तर माझ्यासाठी डाळ भात बनवलं नाही, फक्त भाजी चपातीच बनवली का? आई आजी, मी तुमच्यासाठी डाळभात सुद्धा बनवलंय. आधी या लोकांना वाढती आणि मग तुमच्यासाठी डाळभात करणार. त्यात रेडिओ फक्त इथपर्यंत आणायचंय वाढून. फार खुश झालेले असतात. वा 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 वा, एक नंबर रेवा, कमाल कमाल कमाल. तुला फक्त सांगितलं मी, सगळ्यांच्यासाठी इतकं सुंदर रुचकर जेवण बनवलं आणि माझ्यासाठी स्पेशली डाळभात बनवला. सुंदर दिसतं तर खूप सुंदर आहे आणि तूप सुद्धा घातलंय वरून. खरंच खरंच रेवा, तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस. कमाल पोरगीस, किती काळजी घेते ग सगळ्यांची, आवडी निवडी जपते, कोणाला काय हवं नको. एक नंबर रेवा. वासूनबाईंनी पहिल्यांदा स्वयंपाक बनवला आणि त्या डाळीमध्ये विष टाकलेलं असतं. ती आता विष खाऊन आजीला अटॅक येणार असतो म्हणून रेवा मन लावून बघत असते ही म्हातारी कधी हे जेवण जेवते आणि कधी एकदाची ढगात जाते. बघू आता मित्रांनो, रेवाने जो घाणेरडा प्लॅन केलाय तो वर्क होणार का आणि आजी खरंच हॅट अटॅक येऊन मरणार का? रेवा खरंच इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते किंवा रेवाने हे काही नाटक केलंय हे सगळ्यांच्या लक्षात येणार का? आणि आजीचं ताट आधीच बदललेलं असणार का? की आजी खरंच अटॅक येऊन मरणार का? मित्रांनो, हे सगळं काही बघायचं असेल आपल्याला तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.